आपण पाहत आहात महादुर्ग वार्ता। तालुक्यात दोन दुर्दैवी घटना। धारूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने धारूर येथील उगम स्थान असलेल्या वान नदीला पूर। धारूर तालुक्यात 27 ऑगस्टच्या बुधवार रोजी सायंकाळी 8 वाजे दरम्यान 4 चाकीमधील नितीन कांबळे हे रुई धारूरवरून अंजनडोह गावी येत असताना रस्त्यावरील पुलावरून पाण्याचा स्रोत मोठ्या प्रमाणात होता। पाण्याचा अंदाज न आल्याने वाहनासह नितीन कांबळे हे वाहून गेल्याची घटना घडली। दुसऱ्या दिवशी ऑगस्ट 28 रोजी सकाळी पुलापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या बंधाऱ्याच्या कडेला येऊन मृतदेह आढळून आला। दुसरी घटना याच नदीवर असलेले आवरगाव गावाजवळील पुलावरून ऑगस्ट 27 च्या रात्रीच धारूर तालुक्यातील गोपाळपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या संभाजीनगरचा रहिवासी अनिल लोखंडे हा धारूरकडे येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ऑटोसह नदीमध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे। दुसऱ्या दिवशी ऑगस्ट 28 रोजी त्या पुलाच्या 50 मीटर अंतरावर ऑटो रिक्षा सापडला, पण आणखीही अनिल लोखंडे वय वर्ष 26 सापडले नाहीत। त्याचा शोधकार्य सुरू आहे। शोधकार्यासाठी नातेसंबंधित, आवरगाव येथील ग्रामस्थ, महसूल, पोलीस, बांधकाम विभागातील प्रशासन थांडमांडून आहेत। या दोन्ही दुर्दैवी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले